50 रुपये शेवटचा अंतर सादर करतोय। मी समर्थक भीम मताचा साले साहेब यांना 100 रुपये। महाराष्ट्राचे लाडके ढोलक मास्तर माझे बंधू मोठे जे मला ढोलकला साथ देतात त्यांचे शिष्य आहे। करीतो मला करीतो मित्र राहुल वाघमारे यांनी नवीनच गाणं आहे ते तुमच्या समोर सादर करतोय, लक्ष असू द्या। किसी के पेट से सांप पैदा हुआ है, किसी के पेट से, किसी के पेट से
गायिका रेश्माजी सोनवणे ते देखील आलेले आहेत. कुठे आहेत त्या? चंदन माग हो ना जरा. माझ्या पार्टीच्या वतीनं जय भीम आणि माझ्यातर्फे जय भीम सप्रेम. किसी के पेट से पाप पैदा हुआ है तो किसी के पेट से सांप पैदा हुआ है. किसी के पेट से अरे सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है. लेकिन भीमाई एक ऐसी माँ थी जिसके पेट से इन बहुजनों का बाप पैदा हुआ है. इन बहुजनों का बाप पैदा हुआ है. सचिन दादा मोरे यांच्याकडनं धम्मदान. आए गए ऐसे नजारे पर ऐसा नजारा देखा नहीं. आए और गए ऐसे नजारे पर ऐसा नजारा देखा नहीं. अरे झांक कर जब आसमान में देखा तो भीम जैसा सितारा देखा नहीं. भीम जैसा सितारा देखा नहीं. चमकने वाला हर सितारा चांद नहीं होता. चमकने वाला चमकने वाला हर सितारा चांद नहीं होता. कांच के हर ग्लास में अरे जाम नहीं होता. सच और झूठ में फर्क इतना ही लेकिन पढ़ने और पढ़ाने वाला हर कोई भीम नहीं होता. हर कोई भीम नहीं होता. तर एक नवरा आपल्या बायकोला काय सांगतोय की 125व्या जयंतीचा थाट माट बघतो तो. अगं चल बाबासाहेबांची जयंती आहे. 125वी जयंती आहे तर आपण ती साजरी कशी केली पाहिजे. सदर गीतातून ऐका. हा 125
आमचे अंकल आताच त्यांनी आम्हाला गाणे दिले आणि त्या कॅसेटमध्ये समर्थक शिंदे विरुद्ध धम्मज्योती आमच्या दोघांचा जंगी मुकाबला आहे. कॅसेटचं नाव आहे जय भीम वाले पावरबाज. त्याच्यामध्ये पूर्ण लिखाण त्यांचं आहे. रेशमाचे गुरु मुकुंदजी सोनवणे हे काय म्हणतात, निसर्ग निर्मित प्रमाणे 4 महिने पावसाचे व 4 महिने हिवाळ्याचे नसते. निसर्ग निर्मित प्रमाणे 4 महिने पावसाचे व 4 महिने हिवाळ्याचे नसते. तर माझ्या या भीम जयंतीला 365 दिवसही कमी पडले असते. 365 दिवसही कमी पडले असते. कोणाला पाहिजे नसेल जय भीम वाले पावरबाज 60 रुपयाला इथे 100ला 2 आहे. भेटू शकते. नंतर घ्यायला या पाहिजे असेल तर. सोहळा माझ्या भीमाची जयंती